हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण येणाऱ्या सर्व एक्झामसाठी मोस्ट एक्सपेक्टेड असे 20 इडियम्स अँड फ्रेजेस बघणार आहोत. इडियम्स अँड फ्रेजेस हा असा टॉपिक आहे जे सहज 2 ते 4 मार्क्स फिक्स देऊन जातो. तर चला चालू करूया आजच्या टॉपिकला. ओके, तर पहिला आहे अ ब्लॅक शीप. अ ब्लॅक शीप म्हणजे काय? तर अ डिसग्रेसफुल पर्सन. ओके, आपल्या वाईट सवयी किंवा कृतीने स्वतःच्या कुटुंबास अडचणीत आणणारी व्यक्ती किंवा बदमाश व्यक्ती. ओके, याला म्हणायचं ब्लॅक शीप. ठीक आहे, याला समजून घेऊया. बघा, इथे बघा, सर्व व्हाईट शिप्स आहेत, त्याच्यामध्ये हा एकच ब्लॅक शीप आहे. ओके, म्हणजे सर्व कुटुंबातील व्यक्ती हे चांगले आहेत, पण एकच व्यक्ती जे की त्याच्या वाईट सवयीमुळे कुटुंबाचं नाव खराब करतो किंवा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, ज्याच्यामुळे कुटुंबाचं नाव खराब होतं. अशा व्यक्तीला आपण अ ब्लॅक शीप असं इंडिकेट करतो. नेक्स्ट आहे अप द वॉल. अप द वॉल म्हणजे काय? तर एखादा क्रेझी किंवा अँग्री पर्सन. ठीक आहे, क्रेझी म्हणजे एखादा पागल किंवा रागीट व्यक्ती. ओके, इथे फोटोमध्ये बघा, हा व्यक्ती काय करतोय? तर भिंतीवरती चालतोय. असं कोण करतं? जो व्यक्ती पागल आहे किंवा रागाच्या भरात काहीतरी वेगळं करायला जातो, असे व्यक्ती काय करतात? भिंतीवरती चालतात. तर अप द वॉल म्हणजे अ क्रेझी और अँग्री पर्सन. नेक्स्ट आहे स्पीक अँड स्पॅन. स्पीक अँड स्पॅन म्हणजे काय? तर व्हेरी क्लीन अँड नीट. अत्यंत स्वच्छ व नीट नेटके ठेवणे. ओके, या इमेजमध्ये बघा, ही बाई काय करते? तर घर एकदम स्पीक अँड स्पॅन ठेवते, व्हेरी क्लीन आणि नीट टापटीप ठेवते. ठीक आहे, स्पीक अँड स्पॅन म्हणजे काय? क्लीन, नीट किंवा टापटीप ठेवणे. त्यानंतर आहे स्टीर क्लिअर. स्टीर क्लिअर म्हणजे काय? टू अवॉइड समवन. ओके, एखाद्याला अवॉइड करणे किंवा एखादी अनप्लिझंट गोष्ट असेल तर त्या गोष्टीला अवॉइड करणे. ठीक आहे, किंवा एखादी डेंजरस गोष्ट असेल किंवा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असेल तर त्या गोष्टीला अवॉइड करणे, त्या गोष्टीपासून दूर पळणे, त्याला म्हणायचं स्टीर क्लिअर. त्यानंतर आहे टू कास्ट अ स्लर ऑन. टू कास्ट अ स्लर ऑन म्हणजे काय? तर एखाद्याला दोष देणे किंवा एखाद्याला ब्लेम करणे, त्याला म्हणायचं टू कास्ट अ स्लर ऑन. त्यानंतर आहे ॲट अ ड्रॉप ऑफ हॅट. ॲट अ ड्रॉप ऑफ हॅट, विदाऊट डिले, वेळ न घालवता व तत्क्षणी. ठीक आहे, समजून घेऊयात. बघा, समजा आपल्या हातातून हॅट पडली, तर हॅट कसं लगेच 2 सेकंदाच्या आत जमिनीवर पडते, म्हणजे क्विक पडते, क्विक ॲक्शन आहे. ओके, तर एखादी गोष्ट एकदम क्विक करणे. ओके, ती गोष्ट करण्यासाठी वेळ न लावणे, अशा गोष्टीला आपण ॲट अ ड्रॉप ऑफ हॅट असं इंडिकेट करतो. त्यानंतर आहे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग, मग याचा मिनिंग काय? बघा, एव्हरी सॅड और अनप्लिझंट सिच्युएशन हॅज अ पॉझिटिव्ह साईड टू इट. ओके, त्यानंतर यालाच मराठीत म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो? की दुःखानंतर सुखाचे दिवस येतात. ओके, रात्रीनंतर दिवस येतोच, त्या टाईपमध्ये. ठीक आहे, याला लक्षात ठेवण्यासाठी बघा, इथे काळे कुट्ट ढग आलेले आहेत. ओके, जे की आपल्याला असे एकदम भीतीदायक दिसतात, पण त्या ढगातून कुठून तरी एक सूर्याचा किरण दिसतोय, म्हणजे काय? तर पॉझिटिव्ह होप आहे की हे ढग जाणार आहेत आणि सूर्य उगवणार आहे. तर एखादी अनप्लिझंट गोष्ट किंवा एखादी निगेटिव्ह गोष्ट निघून जाणार आणि काहीतरी पॉझिटिव्ह होणार, याची होप म्हणजे त्याला आपण असं इंडिकेट करतो की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. नेक्स्ट आहे पॉइंट ब्लॅक. पॉइंट ब्लॅक म्हणजे डायरेक्टली. त्यानंतर आहे रायटिंग ऑन द वॉल. ठीक आहे, रायटिंग ऑन द वॉल म्हणजे काय? अ क्लिअर साईन दॅट समथिंग अनप्लिझंट और अनवेलकम इज गोइंग टू हॅपन. काहीतरी वाईट घडणार आहे याची चाहूल लागणे, त्याला म्हणायचं द रायटिंग ऑन द वॉल. ओके, आता बघा, आपण बऱ्याचशा मूवीजमध्ये वगैरे बघतो
की कोणी सुसाईड वगैरे करणार असेल तर काय करतं की भिंतीवरती लिहितं आय क्विट. ओके, हे असं दिसलं की आपण काय म्हणतो, अरे याचं आयुष्य जगण्यातला रस संपलेला आहे, त्याने आय क्विट लिहिलंय म्हणजे काहीतरी अनुचित घडणार आहे, तो सुसाईड करणार आहे. ओके, अशा वाईट घटना होण्याची चाहूल लागते, त्याला आपण म्हणतो रायटिंग ऑन द वॉल. त्यानंतर आहे अप अँड अबाउट. अप अँड अबाउट म्हणजे काय, तर बघा, नो लॉंगर इन द बेड आफ्टर स्लीप ऑर इलनेस. आजारातून बाहेर पडणे, ठीक आहे, त्याला म्हणायचं अप अँड अबाउट. नेक्स्ट आहे इन ब्राउन स्टडी. ओके, इन ब्राउन स्टडी म्हणजे काय, तर डे ड्रीम करणे किंवा विचारमग्नता. ओके, बघा, बसल्या बसल्या आपण काहीतरी अतिविचार करतो, एखाद्या विचारामध्ये मग्न होऊन जातो, ओव्हर थिंकिंग करतो, त्याला म्हणायचं अ ब्राउन स्टडी. नेक्स्ट आहे डबल डिलिंग्स. डबल डिलिंग्स म्हणजे काय, तर बघा, डिसऑनेस्ट बिहेवियर इंटेंडेड टू डिसीव म्हणजे लाभासाठी फसवणूक करणारा व्यक्ती. ओके, म्हणजे बघा, आपल्या लाभासाठी आपण दुसऱ्याला खड्ड्यात घालणे किंवा दुसऱ्याला फसवणे, त्याला म्हणायचं डबल डिलिंग्स. नेक्स्ट आहे टू कॉल अ स्पेड अ स्पेड. ओके, म्हणजे काय, टू स्पीक फ्रँकली, मन मोकळेपणाने आपले मत मांडणे. ओके, एखाद्या गोष्टीवर आपल्याला जर आपले मत मांडायचे असेल तर ओपनली आपले मत मांडणे, त्यावरून मग समोरच्याला काय वाटेल काय नाही तो विचार मनात न ठेवणे, जे आहे ते फ्रँकली बोलून निघणे, त्याला म्हणायचं अ स्पेड, टू कॉल अ स्पेड अ स्पेड. ओके, त्यानंतर आहे गिफ्ट ऑफ गॅप. गिफ्ट ऑफ गॅप म्हणजे काय, पॉवर ऑफ स्पीच. पॉवर ऑफ स्पीच म्हणजे वक्तृत्व कला किंवा संभाषण कौशल्य. एखाद्यामध्ये भाषण करण्याची शैली, भाषण करण्याचं कला अवगत असेल तर त्याला म्हणतो आपण गिफ्ट ऑफ गॅप. त्यानंतर आहे व्हाईट हिट. व्हाईट हिट म्हणजे काय, तर बघा, स्टेज ऑफ इंटेन्स ॲक्टिव्हिटी, स्टेज ऑफ इंटेन्स ॲक्टिव्हिटी, एक्साइटमेंट और फिलिंग. ओके, व्हाईट हिट म्हणजे काय, स्टेज ऑफ इंटेन्स ॲक्टिव्हिटी, एक्साइटमेंट और फिलिंग. बघा, आपण सायन्स लॅबमध्ये शाळेमध्ये असताना प्रयोग करायचो, टेस्ट ट्यूबमध्ये वेगवेगळे केमिकल टाकायचो. ओके, मग त्यातून काय व्हायचा, असा धूर निघायचा. ओके, तर हा काय, व्हाईट हिट म्हणू आपण याला. ओके, मग ही व्हाईट हिट ज्यावेळेस निघते त्यावेळेस आपल्याला असं उत्सुकता असायची, एक्साइटमेंट असायची की कोणत्यामध्ये कुठलं केमिकल टाकल्यावर काय होणार काय नाही. ठीक आहे, तर व्हाईट हिट पाहण्यासाठी काय असते, आपल्यामध्ये उत्सुकता असते, एक्साइटमेंट असते. अशा प्रकारे याला लक्षात ठेवा. व्हाईट हिट म्हणजे काय, तर एक्साइटमेंट और स्टेज ऑफ इंटेन्स ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर आहे ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. ओके, ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट याचा अर्थ काय, तर टू बूस्ट अबाउट वनसेल्फ. टू बोस्ट अबाउट वनसेल्फ, स्वतःची स्तुती करणे. ओके, ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट म्हणजे काय, स्वतःची स्तुती करणे, टू बोस्ट अबाउट वनसेल्फ. ठीक आहे, बघा, आता एखादी मुलगी आहे किंवा एखादा लहान बाळ आहे, आपण त्याला समजावत असतो की शांत बस, हे कर. ओके, ते काय करतं, तर स्वतःचीच बडबड चालू ठेवतं, ऐकत नाही. ठीक आहे, तर असं स्वतःची स्तुती करत राहणे, स्वतःची बद्दल बडबड करत राहणे, त्याला म्हणायचं ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. नेक्स्ट आहे लीडिंग अ डॉग्स लाईफ. ओके, लीडिंग अ डॉग्स लाईफ म्हणजे काय, लाईफ ऑफ मिसरी. लाईफ ऑफ मिसरी किंवा अत्यंत खडतर व दयनीय अवस्थेत जीवन जगणे. अत्यंत खडतर व दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगणे, त्याला म्हणतो आपण लीडिंग अ डॉग्स लाईफ. ठीक आहे, लीडिंग अ डॉग्स लाईफ म्हणजेच मराठीत म्हणायचं झालं तर बघा, एखाद्याचं जीवन एकदम खडतर असेल. ओके, त्याच्या आयुष्यामध्ये खूप संकट वगैरे असतील, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर आपण काय म्हणतो त्याला, काय कुत्र्यासारखी जिंदगी जगतोय. ओके, त्याला म्हणायचं लीडिंग अ डॉग्स लाईफ. आता इथे बघा, हा कुत्रा आहे, कुत्र्याच्या बाजूला बसून हा माणूस भीक मागतोय.
म्हणजे काय, हा कुत्र्यासारखी जिंदगी जगतोय, याला म्हणायचं लिडिंग अ डॉग्स लाईफ. नेक्स्ट आहे टू सी आय टू आय विथ. ओके, टू सी आय टू आय विथ म्हणजे काय, टू ॲग्री विथ, एखाद्याशी सहमत असणे. बघा, आपण जर बाजारात गेलो आणि आपल्याला समजा एखादी गोष्ट आवडली, तर आपण काय करतो, आपल्यासोबत जी व्यक्ती आहे त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून डोळ्याने इशारा करून त्याला संकेत देतो की आपल्याला आवडली आहे की नाही. ठीक आहे, त्याला म्हणायचं टू सी आय टू आय. त्यानंतर आहे फिदर इन द कॅप. फिदर इन द कॅप म्हणजे काय, तर अभिमान वाटावा अशी गोष्ट. ओके, अँड ॲडिशनल अचिव्हमेंट. ओके, बघा आता ते इंग्लंडच्या राण्या वगैरे असतात, ते काय करतात, हॅट घालतात. ओके, त्यांच्या हॅटमध्ये असं फिदर असतं. ओके, मग त्या फिदरमुळं काय होतं, त्यांना असं अभिमान वाटतो, त्यांचं स्थान असं उंचावल्यासारखं वाटतं. या प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आहे टू बिल्ड अ कॅसल इन द इयर. कॅसल इन द इयर म्हणजे काय, तर टू मेक अ विजनरी ऑर अनरिअलिस्टिक प्लॅन. म्हणजेच काय, हवेत मनोरे बांधणे, म्हणजे अशा गोष्टी ठरवणे जे की प्रत्यक्षात अस्तित्वात आणणं अशक्य आहे. ओके, त्याला म्हणायचं टू बिल्ड अ कॅसल इन द. आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच इडियम्स अँड फ्रेजेस बघूयात. ओके, अशाच अजून व्हिडिओज मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.